मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे, सर्व भावे देवासी तो हावतरील पार. भवदुसर नदीचा बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा तो हावतरील पार. भवदुसर नदीचा तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट तो हावतरील पार. भवदुसर नदीचा पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. चरणा संताचे या, संताचे या, संताचे या, संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका,
मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुसर नदीचा. जगद्गुरु जगद्वंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगातून शरण जाणं आणि ते कोणाला जाणं आणि त्याहून वेगळं ते त्यालाच का जावं या अभंगातून महाराज असं वर्णन करतात. पहिला भाग आपण लक्षात घेऊ. महाराजांनी शरण जायला सांगितलं. शरणागती पत्करायची हे काही स्वाभिमानाची किंवा कुठल्या मानापानाची गोष्ट नाही. शरण जायचं आहे एक भाग असा आहे की आपला मान कीर्ती नावलौकिकपणा हा सगळं बाजूला ठेवावं लागतं आणि आपल्याला शरण जावं लागतं. आपला मोठेपणा जर बाजूला नाही गेला तर आपल्याला शरण जाता येत नाही. हा त्यातला एकदम प्रथम असा भाग आहे. काय मोठेपणा बाजूला ठेवलात व्यवहारात बघा प्रत्येकजण कोणी ना कोणी कोणाला तरी शरण जातं. मला तरी असं वाटतं किती जरी मोठा माणूस असला तरी त्याला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. बघा व्यवहारातील उदाहरण आहे. दोन भाऊ असतात. त्या दोन भावात आपल्या शेतातल्या जागेवरून भांडणं सुरू होतात. भांडणं कशामुळं काही नाही. दोघांच्या शेतातून एक साधा बांध गेलेला असतो. त्या बांधावरून ह्यांची रोज सकाळी भांडणं. दोघांनी तिथे यायचं. एकाने म्हणायचं 4 हात तू माझ्या जागेत येतोय आणि त्याने म्हणायचं नाही तूच माझ्या जागेत येतोय. असं बरंच काळ सुरू झालं त्यांचं. पण त्यांचं ती काही भांडणं मिटणं. भांडणं मिटणं एक दिवस तो जो दुसरा मोठा भाऊ होता तो तिथे काम करायला आला. काम करू लागला. पण त्या बांधावर एक छोटंसं झाड होतं. ते झाड होतं ते कातडीचं. त्याला ते त्रासदायक वाटू लागलं. उठता बसता त्याच्या शर्टाला त्याचे काटे लागले. त्यानं विचार केला हे झाड आपल्या कामात व्यर्थ आणतंय ह्याला आपण काढून टाकू असा विचार करतो आणि गोट्यातून कुऱ्हाड घेऊन नेतो. हा दुसरा भाऊ एवढा हुशार असतो. एका झाडाच्या कोपऱ्यातून हा काय करतोय ह्याच्यावर तो लक्षच ठेवून असतो. त्याच्या लक्षात येतं ह्यांनी कुऱ्हाड आणली म्हणजे आता हे झाड ही काढणार. तो तेवढ्यात पळून येतो. भाऊसाहेब हे झाड तुम्हाला काढता येणार नाही का. या झाडावरून कळतं आपली जागा कुठं संपते आणि कुठून सुरू होते. हे झाड काढायचा तुम्हाला अधिकार नाही. तो म्हणू लागला जागा तूच घे. तू म्हणतो ना 4 हात मी आलोय 4 हात जाऊ दे 10 हात घे पण हे झाड मला काढू दे. रोज मला हे झाड त्रास देतंय पण मी आज ह्याला काढल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे भांडणं जरा वादावादी सुरू झाली. आईवडिलांचा उद्धार त्या भांडणात झाला. पण तेवढ्यावर ते भांडणं थांबले नाहीत. भांडणं हळूहळू धराधरीवर गेले. रागाच्या भरात ह्या मोठ्या भावाने त्या बारक्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. खाली पडला. रक्तबंबाळ झालं आणि त्याचा जागी जीव गेला. त्याच्या लक्षात आलं की आता पुढचं प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभारला. पोलीस येणार घेऊन जाणार आणि जन्मठेप नाहीतर फाशी ह्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. काय करावं. गावात एक वकील त्याच्या माहितीचा होता. वकिलाकडे गेला. वकिलाचे पायधरणी केली आणि सांगितलं अशी अशी माझ्या हातून घटना घडली. काही करा मला यातून बाहेर काढा. वकिलाला तो तिथे शरण गेला. वकिलाने सांगितलं मी तुला यातून बाहेर काढेल पण माझे पैसे तुला त्याचे द्यावे लागतील. तो म्हणाला तुम्ही काही करा मला यातून फक्त बाहेर काढा. मी हवं तर पैसेही देईल आणि पूर्ण आयुष्य मी तुमच्यात काम करेल. त्याला माहिती होतं आपल्या हातून गुन्हा घडला त्यासाठी त्यानं शरण गेला. असं शरण जाणं आपल्या हातून बरेच ठिकाणी होतं. असं गुन्ह्यामध्ये नाही किंवा नकळत असं आपल्या हातून देखील शरणागती पत्करली जाते. असं शरण जाण्यात महाराज म्हणतात शरण जावा पण असं जीवाला शरण जाण्यात काही उपयोग नाही. हाही अपूर्ण आहे आणि तोही अपूर्ण आहे. जीव कसा आहे. जीव हा अपूर्ण सांगितला आहे. का हो जीव अपूर्ण का सांगितला. जीव हा कल्पनेत गुंतलेला आहे आणि कल्पनेत गुंतलेला हा जीव तो सांगितला आहे दुःखी म्हणून तो अपूर्ण. आणि पूर्ण कोणाला म्हणावं. बघा एखाद्याचं मनोरथ
पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याला आपण पूर्ण म्हणू शकतो. हे माझी भाषा नाही. नाथरायांनी सांगितलं पूर्ण कोणाला म्हणायचं आणि अपूर्ण कोणाला म्हणायचं. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ. करते मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. नाथराय म्हणतात संतांच्या अंगात एवढं सामर्थ्य आहे की ते एखाद्याचं मनोरथ पूर्ण करू शकतात. मग आपल्या दृष्टीने आणि संतांच्या दृष्टीने पूर्ण वेगवेगळे असणार. आपल्याला बघा व्यवहाराच्या दृष्टीने जो कोणी आपलं मनोरथ पूर्ण करेल आपण त्याला पूर्ण समजतो, पण तसं नाही. पूर्ण आपल्या दृष्टीने वेगळेच आणि संतांच्या दृष्टीने जो कोणी पूर्ण आहे तो वेगळेच. कोण? फक्त दोनच. एक तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक आणि दुसरे म्हणजे संत महात्मे. मग शरण जायचं आहे अशांना जावा की तुमचं जे मनोरथ आहे ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्यालाच तुम्ही शरण जा. ठीक आहे, शरण जायचं आहे ना. मग महाराज म्हणतात ते कसं जायचं ते देखील महाराजांनी आपल्याला सांगितलं. बघा नदी सगळ्याच्या डोळ्यासमोरची, त्या नदीला देखील कोणाला तरी शरण जावं लागतं. नदीला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कोणाला शरण जावं लागतं? नदीला, सागराला शरण जावं लागतं. नदी गंगा गेली सिंधूपाशी, तिने अव्हेरिले तिशी. गंगा बघा जेव्हा सागरात जाऊन मिळते तेव्हा ती मुक्त होते. त्या नदीतला मासा बघा, तो मासा देखील प्रत्येकाच्या डोळ्याच्या समोरचा आहे. त्या माशाला देखील शरण जावं लागतं. कोणाला? त्या नदीत जे काही पाणी वाहतं आहे त्या पाण्याला, त्या माशाला शरण जावं लागतं. मग महाराज म्हणतात असं एकरूपतेने आणि समतेने तुम्ही शरण जा. फक्त इतरत्र न जाता ते जावा. महाराज उत्तरार्धात असं सांगतात की सर्व भावे देवासी, सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण जावा. हा सर्व भाव म्हणजे नक्की काय हो? या सर्व भावात काही घटक आहेत. कोणकोणते आहेत? एक पहिलं वाचा, दुसरे आहेत चित्त आणि तिसरं देह. तीन जे घटक आहेत ते एवढे महत्त्वाचे आहेत की त्याने जर आपण भगवान परमात्म्याला शरण गेलो तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बघा पहिले घटक सांगायचं झालं तर वाचा. वाचा म्हणजे नक्की काय? काही नाही. बघा वारीला मी निरीक्षण करतो, माणसं एवढ्या लांबून येतात पण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नाही. तो तुमच्याकडे किती पाऊस झाला, आमच्याकडे किती पाऊस झाला, यातच ह्यांची वारी संपली. मग त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणार तर कधी? मग महाराजांनी सांगितलं आहे त्या वाचायनं आपली त्याच्या पायावर समर्पित करा. ती केल्याशिवाय तुम्हाला पुढचं सुद्धा काही सुचणार नाही. एक तर असा बघितला होता, आता घरासमोरून दर्शन बारी जाते, त्या दर्शन बारीत कमीत कमी 2 माणसांची एक चर्चा सुरू होती. म्हणले 2 दिवस झाला आम्ही दर्शन बारीत उभारलो आहे, गोपाळपूरपासून उभारलो आहे. आमच्या दारात यायला 1.5 दिवस त्यांचा गेला. 1.5 दिवस गेला. दोघांची चर्चा सुरू होती. 12 तास झालं लाईनीत उभारलो आहे. आता देवापाशी गेले की मागायचं काय? अजून ह्यांच्यापासून देव
1.5 किलोमीटर. तिथूनच ह्यांचं सुरू की देवापाशी गेल्यावर आपल्याला काय मागायचं. म्हणजे देवाचं नामस्मरण नाही, काहीच नाही, फक्त मागायचं काय. अशा वाचेला काही उपयोग नाही. काय करा महाराज काही सांगत नाहीत, फक्त देवाचं नामस्मरण करा आणि ते नामस्मरण त्याच्या पायावर तुम्ही समर्पित करा. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. तुमची वाणी त्याच्या पायावर समर्पित करा, बाकी त्याला काही लागत नाही. दुसरा घटक चित्त. चित्ताने कसं शरण जावं बघा. चित्ताने शरण जायच्या आधी एक थोडासा वेगळं वळण आहे त्या गोष्टीला. कोणतं आहे. चित्ताने शरण जाण्याआधी एक घटक आधी आपल्याला सामावून करून घ्यावा लागतो. काय करावा लागतो. बदल करावा लागतो. कोणता. आपल्या चित्तात कोणते विचार असतील, मागण्या असतील, इतरत्र काही असेल, ते आपल्याला सगळं मोकळं करावं लागतं. म्हणजे काय. चित्त आपल्याला निर्मळ करण्याची गरज आहे. ते चित्त जेव्हा निर्मळ होईल तेव्हा भगवान परमात्म्याला तिथं येऊन राहा असं सांगायची सुद्धा गरज नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. तुमचं चित्त निर्मळ करा, भगवान परमात्मा तिथे आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या चित्तात एकदा का भगवान परमात्मा आला तर तुम्ही चित्ताने कसं शरण जा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे. हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा. हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा. ध्यान डोळा रूपाचे चित्ते तुझे हे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तात त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप आकार एवढंच फक्त ठेवा आणि त्याला शरण जा. महाराजांनी एवढा उघड काही सांगितलं नाही हो. सर्व भाव म्हणजे फक्त हेच घटक आहेत, हे सामान्य घटक आहेत. हे जर माणसांना कळतच नाहीत तर त्या पलीकडे महाराज म्हणतात काही नाही, फक्त त्याचं नामस्मरण करा आणि त्याला शरण जावा. हा झाला एक भाग. महाराजांनी दुसरीकडे बोलताना असं सांगितलंय सर्व भावाने देखील त्याला शरण जावा. पण तेवढं जरी नाही जमलं त्याच्याकडे जाताना कमीत कमी थोडं गात जा. का? त्याने तुम्हाला एक अधिकार प्राप्त होईल. काय आणि कोणता अधिकार? काही नाही, भगवान परमात्म्याला प्रेम मागण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल. असंच जर तुम्ही गेलात
12-13 वर्षातून एकदा पंढरपूरला यायचं आणि भगवान परमात्म्यासमोर उभं राहायचं आणि आपली मागणं मागायचं, याला काही उपयोग नाही. महाराजांनी सांगितलं त्याच्याकडे जाताना थोडंसं गात जरी गेलात ना, तुम्हाला एक अधिकार प्राप्त होईल. कोणता? तो म्हणजे त्याला प्रेम मागण्याचा.
गात जागा प्रेम मागा विठ्ठला. बघा, महाराजांनी दुसरी बाजू सांगताना एवढी सोपी करून सांगितली. मी इतके वेळ झालं सांगतोय की कोणाला शरण जायचं, कसं जायचं, पण महाराजांनी प्रश्नचिन्ह असा उपस्थित केला आहे की महाराजांनी बघा देवाचं नाव सांगितलं आहे का हो? नाही. महाराजांचा शब्द भांडारांचा जर विचार केला तर तो आपल्या डोक्या बाहेरचा. एवढे महाराजांकडं शब्द भांडार, पण महाराजांनी बघा देवासी असं का म्हणलं असेल, पांडुरंगाचं नाव का घातलं नसेल. बघा, आपण जर ते पाहिलं, आत्ता सध्या देव किती येतो? 33 कोटी देव. त्या 33 कोटी देवांच्या बायका त्या देखील देवीच म्हणावं लागतील की नाही. बघा, व्यवहारातील उदाहरण आहे, एखादा वकील असू द्या, वकिलाच्या बायकोला काय म्हणतात? वकिलीन बाई. एखादा मास्तर असला, भले त्याची बायको अंगठे बहादर असू द्या, पण तिला मास्तरीन बाई म्हणावं लागतं का नाही. तसं देवाच्या बायका ह्या कोण? देवीच. 33 कोटी देव, त्या देवांच्या बायका आणि अष्टकोटी भैरव. एवढे देव आहेत, प्रत्येकाच्या वाट्याला आता 1.5 देव येईल. मग अशा नक्की कोणत्या देवाला शरण जायचं? एका गावात एक साधक राहत होता. त्या साधक त्या गावाचं एक ग्रामदैवत म्हणजे एक देवीचं मंदिर होतं. त्या देवीच्या मंदिरात तो साधक त्याचा नित्यनेम आणि त्या देवीची पूजा, असं त्यानं कमीत कमी 12-13 वर्ष पूजा केली आणि स्वतःचा नित्यनेम त्या मंदिरात बसून पार केला. त्या साधकाची साधना एवढी झाली की देवी त्याला ती प्रसन्न झाली. देवी प्रसन्न झाली आणि त्याच्या समोर येऊन उभा राहिली. तू माझी 12 वर्ष झालं सेवा केलीस, एक तप पूर्ण झाला. तुझ्या मनात काही मागायचं असेल तर मला मागून घे, मी तुला आज ते देण्याकरता आले. हा साधक एवढा भोळा होता की सांगू लागला, देवी तू देणार आहेस ना? हो देणार आहे. मला एक 5 मिनटं विचार करायला वेळ पाहिजे. काय मागू? आत्तापर्यंत मला काही कधी कमी पडलं नाही आणि हेतूनही पडेल मला काही त्याची शाश्वती नाही. का? एकटा जीव आहे, 2 टायमाचं पोट भरतं, यातच माझं सगळं झालं. मग मागायची वेळ आली अशी माझी पहिल्यांदा वेळ आहे. मला जरा एक 5-10 मिनिट वेळ दे, बाकी का हे नको. त्या साधकाने विचार केला आणि त्या देवीसमोर परत हात जोडून उभं राहिला. देवी मागतो. ती देवी म्हणू लागली, ठीक आहे मागा. त्याने सांगितलं, देवी आत्तापर्यंत तुझे नित्य उपचार आणि माझा नित्यनेम मी तुझ्याच मंदिरात केला, 12 वर्ष केला, पुढंही करेल, पण शरीर मला पहिल्यासारखं साथ देत नाही, गुडघे दुखतात, घरून मंदिरात यायला उशीर लागतो. काही नाही, त्यासाठी मला एक घोडा दे. घोडा का? माझं येणं जाणं सोपं होईल आणि तुझ्या नित्य उपचारामध्ये काही कमीपणा येऊ देणार नाही. त्या देवीने जरा विचार केला, आपल्या मागं सिंहासनाकडे एकदा पाहिलं आणि त्या साधकाला म्हणली, अरे 12 वर्ष झालं तू माझी सेवा केलीस, पण तुला एवढं ज्ञान आलं नाही. माझं वाहन आत्तापर्यंत रेड आहे आणि मी तुला घोडा कुठला देऊ? बघा, हा साधक होता, पण एवढं ज्ञान नव्हतं की कोणत्या देवाला शरण जावं आणि कोणत्या देवाकडे काय मागावं. असे बनवलेले देव बरेच आहेत. मग कोणत्या देवाला शरण जायचं? काही नाही. महाराजांनी सांगितलं आहे, शरण जाताना त्या देवाला शरण जा की ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे. हा अखिल कोट ब्रह्मांड नायक, हा सगळ्या देवांचा देव आहे. बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. हा पंढरीचा देव आहे ना, हा सगळ्या देवांचा देव आहे, त्याला तुम्ही शरण जावा असं महाराजांनी सांगितलं.
शरण जातो, सर्व भावाने जातो, मग त्याने काय होईल? काही नाही. महाराज द्रुपदात सांगतात, तो हा उतरील तो हा उतरील पार भवदुसर नदीचा. तो हा उतरील पार. कशातून पार? तर जो काही संसाररूपी भवसागर आहे, हे तरुण जाणं एवढं अवघड आहे. ब्रह्मदेव सगळ्याला माहिती. बघा, हा जो संसाररूपी भवसागर आहे, तो ब्रह्मदेवाला तरुण जाता आला नाही. आपल्यासारख्याचं तर तिथं गणित लागणं अवघड. एवढा हा असा अवघड असलेला
बघा महाराजांना देखील तो तरुण जाता आला असता, महाराज गेलेत देखील, पण महाराजांची भाषा अशी आहे, त्या वाटेवर एवढी भीती आहे, काय आहे त्या वाटेचं एवढं गणित अवघड आहे, त्या वाटेवर चालताना पुढे काय होईल, आपण पहिलं तरी पोचल का नाही याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. बघा चालता वाट पुढे भय वाटतेचे ते, चालता वाट पुढे बहुत जन गेले नाही आले मागुते, बहुत जन गेले आत्ता माझी करी चिंता, दान देई भगवंता, आता माझी चालता वाट पुढे भय वाटतेचे
चालता वाट पुढे, चालता वाट पुढे, भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती. बघा महाराजांची भाषा. महाराज म्हणतात त्या वाटेवर चालताना भीती आहे, एवढी भीती आहे की पुढे काय होईल काही सांगता येत नाही. महाराज बोलताना असं सांगतात, या वाटेवर मागे सुद्धा बरेच जण गेलेत, पण त्यांचं काय झालं, हा जो काही भवसागर आहे तो तरुण जाण्यासाठी मागे एवढे जण गेलेत की त्यांचं काय झालं कोणाला माहिती नाही. ते पलीकडे पोचलेत का मध्येच अजून कुठेतरी थांबलेत, का मध्ये थांबून मासे खातेत, का माशांनी ह्यांना खाल्लं, याचं कोणालाही काही माहिती नाही. अशा वाटेवर चालताना एक करा, काही नाही त्या भगवान परमात्म्याला चित्तात धारण करा आणि त्याला जर शरण गेला तर हा जो काही भवसागर आहे एवढा अवघड आहे, तो तारून जाण्यासाठी नक्की तो तुम्हाला मदत करेल. आणि यातून मदत नाही करणार तर हा तारून नेतो आणि नेलंय इथून पुढे नेणार आहे. असं बोलायचं कारण बघा, त्या भगवान परमात्म्याचं एक ब्रीद आहे. काय आहे? जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीच एकू. त्याचं ब्रीद वाक्य आहे, त्याला जो कोणी शरण जाईल तो जन्म मरणाच्या रहाटगाठ्यातून त्याची मुक्तता करेन. असा हा भगवान परमात्मा. आणि महाराजांनी बोलताना असा पुरावा दिला आहे, मागे ह्याला शरण गेलेत नाही असं नाही. मागे शरणांगत तारिले बहुत, म्हणती दीनानाथ तुझं देवा. त्याला मागे देखील बरेच जण शरण गेले आणि त्यांना यातून त्यानं तारून नेले. कशाच्या बळावर? काही नाही, फक्त त्याला अनन्य भावाने शरण जावा. तो हा उतरील पार भवदुसर नदीचा, विठ्ठल 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 विठ्ठल.
मनोणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हावतरील पार भवदुसर नदीचा। तिसऱ्या चरणात महाराज सांगताना देवाचं स्वरूप आणि देवाचं नाम सांगतात। काय सांगतात? बहु आहे करुणावंत। हा भगवान परमात्मा, त्याला जर शरण गेला तो एवढा करुणावंत आहे, कृपावंत आहे की तुमच्यावर त्याचे कृपादृष्टी पडल्याशिवाय राहणार नाही। बहु या शब्दाचा अर्थ असा घेता येईल की त्याला गणित नाही। केवढा बहु, एवढा आपल्या सांगण्याबाहेर आणि आपल्या विचाराच्या पलीकडला एवढा तो करुणावंत आहे असं महाराज सांगतात। पुढे बोलताना महाराज म्हणतात, अनंत हे नामजाप, त्याचं नाव असं आहे की त्याला एवढे नाव आहेत की कोणत्याही नावाने त्याला हाक मारा तो ओ म्हणल्याशिवाय राहणार नाही। पण हे कधी? त्याला सर्व भावाने शरण गेलात, त्याची प्राप्ती झाली तर हे सगळं शक्य आहे बघा। आणि शुद्ध अंतकरणातून त्याला जर हाक मारली, त्यानं ओ नाही दिली, असं कधी झालं नाही बघा। नकराची आणि गजेंद्राची गोष्ट सगळ्यांना माहिती, मी दृष्टांत आता परत एकदा सांगत नाही। त्या गजेंद्राला माहिती होतं का कोण या ब्रह्मांडाचा चालक आहे, कुठला देव आहे, कसा देव आहे, काही त्याला माहिती नाही। शेजारी फूल दिसलं आणि संकटाच्या वेळी त्याने भगवान परमात्म्याला धावा
केला, धावा केला, वर फूल फेकलं, तेवढ्यात भगवान परमात्मा हजर झाले. शुद्ध अंतकरणातून त्या भगवान परमात्म्याला हाक दिली की तो आल्याशिवाय राहत नाही. एवढा तो करुणावंत आहे. बघा, ज्ञानोबाराय बोलताना असं सांगतात, त्याचे नावं तर अनंत आहेतच, पण त्याचे रूप देखील अनंत आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. ज्ञानोबाराय म्हणतात, मी त्याला बघितलंय, अनंत वेशात पण बघितलंय आणि अनंत रूपात पण बघितलंय. असा हा भगवान परमात्मा. महाराज 4थ्या चरणात सांगताना असं सांगतात, मला याची साक्ष आहे, मी तुम्हाला याची साक्ष देतो की हा भगवान परमात्मा तुम्हाला यातून तारून नेईल. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. ते महाराजांनी इथे शब्दात म्हणजे अभंगात प्रगट केलं. जो त्यांचा काही अनुभव झाला तो महाराजांनी सांगितलं. संत महात्म्यांचं बघा एक वैशिष्ट्य आहे. काय आहे? आधी अनुभव स्वतः घेतात, मग तो इतरांना सांगतात. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. असा हा अनुभव महाराजांनी साक्ष म्हणून प्रगट केला. तो हा उतरील पार भवदुसर नदीचा. जय जय ज्ञानोबा माऊली तुका. जय जय ज्ञानोबा माऊली जय ज्ञानोबा माऊली. जय ज्ञानोबा माऊली. कुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. जय ज्ञानोबा माऊली तुकारा. जय ज्ञानोबा माऊली. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम. जय जय तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. जय जय तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे साक्षी आले. तुका म्हणे साक्षी आले. तुका म्हणे साक्षी आले.
तो हा उतरेल पार भवदुसर नदीचा भवदुसर नदीचा भवदुसर नदीचा विठ्ठल जय जय विठ्ठल